गाड्या पळवतो, फिरवतो चौकात, त्याचे फटाके वाजवतो मोठमोठ्याने. त्याचा इतरांना त्रास होईल याचा आम्हाला काही घेणं देणं नाही. हेच राजानं शिकवलं का हो? हे तर मुघल करायचे आणि आम्ही तेच करतोय. खरं तर आम्ही राजांची जयंती मनवतो का त्यांचा अपमान करतो हे कधी कोणाच्या लक्षात आलंय का हो? आम्ही राजांची जयंती त्यांच्यासाठी नाही, त्यांच्या अभिमानासाठी नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं स्टेटससाठी वापरतो, मानतो किंवा मनवतो. आम्ही तर फक्त राजांचं नाव वापरतो, मग ते स्वतःच्या स्वार्थासाठी असो, मोठेपणासाठी असो किंवा लबाडपणासाठी असो. लीडरांच्या मागं पळायचं. ते म्हणतील तेच उत्तर दिशा. राजांनी काय बोललं ह्याच्याकडे आमचं लक्ष नाही हो. राजाचं कोणीही नाव वापरतं आणि त्याचा कसाही वापर केला जातो. कटू असलं तरी सत्य आहे हे. बऱ्याच लोकांना सांगितलं, युवा पिढी ज्यांना तुम्ही यूथ म्हणता, बरोबर ना, समजवलं, म्हणतात जे जगाचं होईल. बरेच जणांना विचारलं, म्हणतात जे जगाचं होईल ते आपलं होईल. जगात रेप होत आहेत, बलात्कार होत आहेत. मग जगात होतं ते तुमच्या बरं झालं तर कसं वाटेल? तुमच्या पण मुलीवर, बहिणींवर जर बलात्कार झाला तर कसं वाटेल? तुम्ही शिक्षा द्याल, या कराल, सगळं ठीक आहे. पण ज्या व्यक्तीनं ते सहन केलं त्याचा त्रास जो सहन केला तो पुन्हा येणार नाही हो.